इंग्रजाचं कारळ टिकलेलं नाही. इंग्रज जे जगावरती राज्य करत होते, त्यांच्या साम्राज्यावरती सूर्यास्त होत नव्हता. त्यांचंसुद्धा काळ संपला, त्यांचासुद्धा अस्त झाला, त्यांच्यासुद्धा ढुंगणावरती लाथ मारून ह्या देशांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे. हीच ती काँग्रेस होती जी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये लढत होती आणि इंग्रजांना भारतातून हाकलून दिले. आणि तुम्हालासुद्धा तुम्ही लायकीचे नव्हते तरीसुद्धा तुम्हाला ह्या देशामध्ये फलू फुलू दिलं. कारण हा देश एक डेमोक्रेसी, धर्मनिरपेक्षता म्हणून स्वतःचा एक आयडेंटिटी तयार करत होता. काँग्रेसचे सर्वात मोठे घोर विरोधक तुम्ही होता हे माहीत होतं. महात्मा गांधीजीच्या हत्यारं तुम्ही होता हे माहीत होतं. तरीसुद्धा ह्या देशामध्ये विरोधकाचा आवाज दाबला गेला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला त्यांनी जिवंत ठेवलेलं होतं. जर आज BJP जे करत आहे तेच काँग्रेस फक्त त्याचे 5 ते 10% जरी केलं असते ना, आज हे भाजपाचं एकसुद्धा पिल्लू वापलेलं सुद्धा दिसलं नसतं, तुम्हाला जन्मलं सुद्धा नसतं हे भाजपची पिल्लावळ. हे काँग्रेसनं तुमच्या हातामध्ये एवढं सजवून दिलं होतं. ते सजवून दिलेल्या एवढ्या चांगल्या देशाला तुम्ही एवढं नासाडून टाकलेलं